स्मार्ट अहमदनगर न्यूज। ब्रेकिंग न्यूज। अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाकडून लाठीचार्ज प्रकरणातील 30 आरोपींना जामीन मंजूर। अहमदनगरमध्ये काही दिवसांपूर्वी कोटला परिसरात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणातील 30 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून 30 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे। अहमदनगर शहरात रांगोळी प्रकरणाच्या निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। त्यामध्ये एकूण 40 ते 45 लोकांना पोलिसांनी अटक केली, लाठीचार्ज केला। त्यामध्ये काही अज्ञान होते, बालगुन्हेगार होते, त्यांना वगळून 30 लोकांना अटक करून अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते। त्यामध्ये आरोपींना 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाला होता। त्यानंतर 3 तारखेला या आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेण्याचा आदेश झाला। त्यानंतर यामध्ये आरोपितांच्या वकिलांनी जामीन अर्ज आम्ही दाखल केला होता आणि तो जामीन अर्ज आज मान्य न्यायालयाने मान्य करून या आरोपींना 25 जामीनवर काही शर्ती आणि अटीवर मुक्त केलेले। या संपूर्ण खटल्यामध्ये अहमदनगर मुस्लिम ॲडव्होकेट्सनी संपूर्ण कामकाज पाहिलं, त्याबद्दल मी सर्व मुस्लिम वकिलांचे आभार मानतो। आणि आता जामीनची पूर्तता आम्ही करत आहोत। आज किंवा उद्या या आरोपींना नाशिक कारागृहातून सोडण्यात जामीनची पूर्तता झाली। आणि मी सर्व अहमदनगर शहरातील नागरिकांना एक विनंती करतो, आव्हान करतो की अहमदनगर शहरातील सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टीने सर्वांनी प्रशासनाला, पोलिसांना सहकार्य करावे आणि आपल्या अहमदनगर शहराची ऐतिहासिक परंपरा गुण्या गोविंदाने राहण्याची, तसंच सर्व धर्मियांचे राहण्याची परंपरा जी आहे ती सर्वांनी आणि आपण प्रत्येक जणांनी ती पाळली पाहिजे आणि प्रशासनाला मदत केली पाहिजे। सवाल भी यहाँ से अहमदनगर जिल्ह्यामध्ये आम्ही वरती संघटनांनी राजचेंबर इथं झालेल्या वादग्रस्त मध्ये जे गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये आम्ही सर्व वकील बांधवांनी मिळून जामीन केली आहे। न्यायालयाने त्या जामीन आज मंजूर करून आमच्या कामाला यश केलं। तेवढंच मला या द्वारे सर्व लोकांना सांगायचं, अपील करो इसके बाद कोई ऐसा ना करे। आणि मला सगळ्या लोकांना अशी रिक्वेस्ट पण करायची आहे तर नगरचं वातावरण वारंवार बिघडत आहे हे काही लोकांच्या कारणामुळं। तर सगळे बांधवाला मला विनंती आहे तर कुणी असं काही कृत्य करू नये जेणेकरून आपली शहरची शांतता भंग होईल। सर्व लोकांनी सालोख्याने राहावे आणि एक दुसऱ्याशी वादविवाद करू नाही। ज्या लोकांची जामीन झाली त्या लोकांना पण मला विनंती आहे की यापुढे त्यांनी पण गोडी गुलाबीने राहावे आणि आपले नगर शहराला जे ना शांततापणे चांगल्यापणे हे करावे। आता लोकांचे सण वगैरे तर त्यामध्ये कुणी अनुचितपणे काही करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती।